दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं देखील आज काळी दिवाळी हे आंदोलन करण्यात आले। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले। 50,000 रुपये हमीभाव शेतकऱ्याला देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। तर सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावं, राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली। आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते। ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय, पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो। त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय। महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाहीये, जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।